आपण चरित्र रामायण, कथारूप रामायण आणि महाभारत आणि त्याचप्रमाणे क्रांतिगाथा या गोष्टींचा अभ्यास करतोय। विविध रंजक गोष्टी ज्या आपल्या जीवनावर परिणाम करतात, ज्या आपल्याला खूप काही शिकवतात, ज्याच्यातून नैतिक मूल्य आपल्याला कळतात। काळाबरोबर, काळाच्या परिवर्तनाबरोबर कसं चालायचं याची शिकवण ही मूल्य आपल्याला देत असतात। आणि या अंतर्गत आपण हे शिक्षण घेतोय। आपण विविध तासिकांना या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही खूप चांगल्या गोष्टी सांगू शकताय हे आम्हाला कळालेलं आहे। या गोष्टी फक्त आता नाही, आयुष्यभर आपल्याला जपायचे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा द्यायचे। या पिढीकडून आमच्या पिढीकडे, आमच्या पिढीकडून तुमच्या पिढीकडे आणि तुमच्या पिढीकडून परत येणाऱ्या पिढीकडे या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी हस्तांतरित करायच्या आहेत। हा अनमोल ठेवा आहे आणि ही संस्कृती आपल्याला जपायचं। तर त्याच्या अंतर्गत आज संस्कृती संवर्धन परीक्षा आपण घेतली। 5वी, 6वी, 7वी, 8वी 125 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आणि या सहभागात ध्येय माननीय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग यांच्याबरोबर संस्कृती संवर्धन समिती म्हणून आपल्याकडे कार्यरत असणाऱ्या आदरणीय पूनम मॅडम, आदरणीय चौधरी सर आणि आदरणीय घायवट सर आहेत। तर या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होईल। या संस्कृती संवर्धन समितीकरता आज आपल्याकडे आदरणीय श्री नारायण सर, आदरणीय मीना नेगी मॅडम आणि आदरणीय विजय उपाध्याय मॅडम आपल्याकडे आलेले आहेत। आपण टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करूया। पण यांच्या माध्यमातून आदरणीय पै मॅडम यांचं नाव या ठिकाणी मी जरूर घेईन। अजूनही बऱ्याच प्रमाणामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी आपल्याला खूप अनमोल अशी मदत केलेली आहे आणि म्हणून या सर्व लोकांचं स्मरण आम्ही नित्य ठेवू। या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी, आपल्याला दिलेल्या गोष्टी आपण कायमस्वरूपी अंगी बाळगण्याचं या ठिकाणी मी त्यांना आश्वासन देतो। आज आपल्या शाळेला त्यांनी आवर्जून भेट दिली, ही परीक्षा संपूर्ण व्यवस्थापित केली आणि म्हणून त्यांना पूर्णाची फुलाची पाकळी म्हणून मी विनंती करतो आदरणीय मुख्याध्यापक श्री शिंगाडे सर यांना की त्यांनी नारायण सर यांना एक छानसं पुष्प देऊन सन्मानित करायचं। नारायण सर यांना पुष्प देत आहेत आदरणीय मुख्याध्यापक शिंगाडे सर। मी आदरणीय पूनम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मीना नेगी मॅडम यांना पुष्प देऊन सन्मानित करावं। आदरणीय पूनम मॅडम मीना नेगी मॅडम यांना पुष्प देतात। मी घायवट सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय खुशी उपाध्याय मॅडम यांना पुष्प द्यावं आणि सन्मानित करावं। आदरणीय घायवट सर पुष्प द्यावं। बाळांनो, संस्कृती मूल्य मी लास्ट क्वेश्चन आहे दीर्घोत्तरी। तो मोठा प्रश्न आहे, इथे दिलाय बघा। तुम्हाला आवडलेल्या एका क्रांतिकाराबद्दल माहिती लिहा। हा 8वीचा पेपर आहे, कळलं? त्याचं उत्तर 7 ते 8 ओळीमध्ये लिहायचं आहे, समजलं? बाकी 28 प्रश्न फक्त अबक पर्याय लिहायचं। 3 पर्याय आहेत, एकच पर्याय लिहायचं, कळलं? 2 लिहायचे नाही। सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा। मना सज्जना भक्ती पंथे जिजावे तरी श्री हरी
तस्मै श्री गुरवे नमः. आज संस्कृती संवर्धन या पुस्तकातून आम्ही क्रांतिगाथा हे पुस्तक घेतलं होतं. त्याच्यात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, वासुदेव भगत फडके असे हे सगळं क्रांतिगाथा होते. त्यातून मला राणी लक्ष्मीबाई यांच्याकडून शिकायला भेटलं की राणी लक्ष्मीबाई इंग्रजांविरुद्ध कशा लढल्या होत्या, शेवटपर्यंत कशा लढा दिला. तसंच मी माझ्या जीवनात जर काय असं लढा वगैरे आला तर मी त्याला सामोरं जाईन. हा क्रांतिगाथा या पुस्तकात मला शिकायला भेटलं. माझे नाव लावण्या हरेश आहे. मी आता 8वी मध्ये शिकत आहे. आज मी संस्कृती संवर्धन ह्याचा पेपर दिला आहे. आज मी तुम्हाला क्रांती गाथा याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. तर मला क्रांती गाथा या पुस्तकातील पाठ क्रमांक 2 राणी लक्ष्मीबाई यांची माहिती खूप आवडली आहे. राणी लक्ष्मी महाभारत हे आम्हाला दिले होते. ते आम्ही रोज वाचायचो. एक धडा वाचायचो. आम्हाला 4 किंवा 8 तास एक पुस्तक दिले होते. त्याची प्राइस 70 रुपये होते. म्हणून काय काय जणांना झेपत नसल्यामुळे काय काय जणांनी ग्रुप मध्ये घेतलं. तसंच आम्ही आमच्या वर्गातील 4 जणांनी घेतले ना, आम्ही रोज 2-2 दिवस असे करून सगळे पुस्तकं द्यायचो. आम्ही त्या पुस्तकांमध्ये सगळे जण वाचले. आज आमची परीक्षा थोडे वाचल्यामुळं आम्हाला ही परीक्षा खूप सोपी गेली. ही परीक्षा सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे आणि ही परीक्षा जर कोणी दिली तर ते खरंच चांगली परीक्षा आहे. ही परीक्षा आपल्याला जीवनामध्ये काय काय कसे काय होते ते सगळं कळू शकते. तसेच की श्रीकृष्ण हे किती सोना विकास कौर इयत्ता 6वी या वर्गात शिकते. संस्कृती संवर्धन नैतिक शिक्षण योजनातर्फे संस्कृती संवर्धनची एक परीक्षा करण्यात आली आहे. त्यात 6वीला होतं चरित्र रामायण. त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं की श्रावण बाळ, आदर्श पत्नी सीता, आदर्श पत्नी उर्मिला, आदर्श बंधू लक्ष्मण, भरत, अशा खूप अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्येच एक होती वाल्याचा वाल्मिकी झाला. वाली हा एक दरोडेखोर व म्हणजे असं आपण बोलतो ना राक्षस, लोकांना मारून लुटून त्यांच्याकडून सोने हे करून घेतो. एका घनदाट अरण्यात त्याचा एक जन्म झाला. असा चोऱ्या मोऱ्या तो मोठा झाला. त्याची बायका पोरं झाली. सगळ्यांना मारून सगळे सोनं बिनस लुटायचा आणि त्याने एक हे केला. त्याच्या घरात एक रांजण होत. तो म्हटला मी कोणत्याही माणसांना मारेल पण मी एक दगड उचलून त्या रांजणात टाकले. असं करून त्याच्या घरी एके दिवशी त्याच वाटेने नारद मुनी येत होता. नारायण नारायण असे म्हणत. वाली आला आणि वाली नारायणला म्हटला तुझ्याकडे जे काही असेल ते मला दे. नारायण म्हटला माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. माझ्याकडे तर फक्त बिन आहे. तुला मी काय देऊ. बरं तू हे सगळं पाप केलंयस. त्या पापात कोण कोण सामील आहे. तर वाली म्हणतो मी पाप केलंय. तर नारद मुनी म्हणतो तू आता घरी जा आणि तुझ्या बायका पोरांना विचार. तू म्हणजे बायका पोरांना विचार की तुम्हाला जे जेवायला ते सगळं देतो ते मी ह्या पापातूनच देतो. तुम्ही या पापात सामील आहात का. वाली म्हणतो मी घरी जातो पण तू इथेच थांब, जाऊ नकोस. वाली घरी जातो. त्याच्या बायका पोरांना विचारतो. तर बायका पोरे म्हणतात आम्ही तुझ्या पापात सामील नाही. तुला आम्ही सांगितलेलं का तुला हे पाप करण्यासाठी. तर वाली परत येतो. नारायण म्हणतो तुझ्या पापात सामील. तर वाली म्हणतो नाही पण हे मी पाप कसं फेडू तू सांग मला. तर नारायण म्हणतो तू एका नदीच्या काठी जा. तिथे बस आणि राम 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 असा 14 वर्ष उच्चार कर. जोपर्यंत मी तिथे येत नाही तोवर हा उच्चार थांबवू नकोस. वाली जातो आणि राम 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 उच्चार करत असतो. खूप वर्षांनी तिथे नारद मुनी येतो
आणि म्हणतो राम राम शब्द ऐकून कुठून होतोय. तर एक झाड असतं. मी बघतो इकडे तरी पण तिथे कोणच नसतं. त्या झाडाला अशी मुंग्यांचे वारू असतात ना ते लागलेले असतात. वाणी तिथे नारद मुनी तिथे जातो. ते बाजूला काढतो. तो बघतो का काय तिथे वाली उभा होता. तर बघतो का तिथे वाली उभा होता. वाली राम राम असे स्वर म्हणत तिथे बसला होता. नारद मुनी म्हणतो तू इतक्या वर्ष इथे बसलाय तुझं पाप फेडलं गेलं. धन्यवाद. माझे नाव रुद्र तुळशीदास भोसले. आज संस्कृती संवर्धन यांची परीक्षा होती. त्या संतांच्या आधारित ती प्रतीक्षा होती. त्या परीक्षेमध्ये संतांचा जन्म कुठे झाला, संत कसे होते, त्यांचं ज्ञान काय हे सांगितलेलं होतं. आणि संस्कृती संवर्धन करून आम्हाला एक संतकथा पुस्तक दिलं. त्याच्यामध्ये आम्ही छोट्या वयात असताना आम्हाला सगळ्या संतांची माहिती मिळाली. जसं संत रामदास, संत तुकाराम या सगळ्या संतांची आम्हाला माहिती लहानपणीच मिळाली व त्यांची शिकवणही आम्हाला मिळाली. जर काय आपण चांगले वागलो तर पुढचाही आपल्याशी चांगले वागेल व आपण कोणाच्याही आधारे चालू नये. स्वतःच्या आधारे चालल्यावर आपल्याला स्वतःचे श्रम नक्कीच मिळते. धन्यवाद. शाळेचे अधिकारी, सर्व शिक्षकगण, नको माझाच आवाज मला त्रास देतो. माझाच आवाज शिक्षकगण आणि माझे विद्यार्थी सगळ्यांना माझा नमस्कार. आज फक्त 2च शब्द बोलणार आहे. बाकीचं सर्व रेडिकर साहेबांनी सांगितलेलं आहे. ते शिक्षकांनी तुम्ही जी आज मदत केली, तुम्ही भाग घेतला, सहभाग घेतला आणि तुमच्या शाळेच्या शिक्षकांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल संस्कृती संवर्धन समितीतर्फे तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि असंच सहकार्य आम्हाला लाभो आणि तुमचंही लाभो ही माझी विनंती. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणम तिहारे ज्ञान ऐसा विशाल बैठे हो